एखादा मराठवाड्यातला अभिनेता जेव्हा मुंबईत येतो, दुष्काळातून आलेला हा अभिनेता आयुष्यात पहिल्यांदा समुद्र पाहतो आणि गोंधळतो. त्याच्या डोळ्यात पाणी सुद्धा येतं. तुम्हाला वाटेल असं काय आहे पाण्यात जे पाणी बघून एखाद्याच्या डोळ्यात पाणी येईल, एखादा भांबावून जाईल. असंच काहीतरी अनुभवलंय एका मराठी अभिनेत्याने. मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता संदीप पाठक. दिलखुलास आणि त्याच्या वक्तव्यासाठी सतत चर्चेत असणारा हा अभिनेता याने अतिशय कष्टातून चित्रपट सृष्टीत नाव कमावलंय आणि आपलं स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलंय. आता संदीप पाठकचं एक वक्तव्य खूप चर्चेत आहे. एका कार्यक्रमात संदीपने मुंबईत येऊन जेव्हा पहिल्यांदा समुद्र पाहिला तेव्हाचा अनुभव सांगितलाय. संदीपने वयाच्या 21व्या वर्षी पहिल्यांदा समुद्र पाहिला. आता तुम्ही म्हणाल त्यात काय एवढं, पण मित्रांनो, संदीप पाठक मराठवाड्यातला आहे, जिथे सतत दुष्काळ असतो आणि जिथे पाण्याची किंमत ही कदाचित पैशापेक्षाही जास्त असावी. मी बीडचा. आमच्याकडे सतत दुष्काळ असतो, त्यामुळे समुद्राचं एवढं पाणी पाहून मी चकितच झालो. आमच्याकडे घरात थेंबभर पाणी जर कुठे वाया जात असेल तर माझ्या आईचं ब्लड प्रेशर वाढतं. कुठे पाईपलाईन फुटली आणि हजारो लिटर पाणी वाया गेलं तर ते ऐकून सुद्धा आम्हाला दुःख होतं, असं संदीप एका कार्यक्रमात म्हणालाय. 21व्या वर्षी पहिल्यांदा समुद्र पाहिल्यानंतर त्याचं अफाट पाणी बघून संदीप भांबावून गेला. संदीप पाठक बीडच्या दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना पुढे म्हणतो, आमच्या मराठवाड्यातील लोकांच्या डोळ्यात पटकन पाणी येतं, पण नळाला लवकर येत नाही. संदीपचं हेच वक्तव्य सध्या खूप चर्चेत आहे.